नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे. तलाठी सरळ सेवा आंदोलनाविषयी आदरणीय कांगणे सर एका प्रकारचं आपण आंदोलन उभारणार आहे. तर आपल्या सगळ्यांना त्यांना सपोर्ट द्यायचा आहे, पाठिंबा द्यायचा आहे. लक्षात घ्या, संभाजीनगरला हे आंदोलन होणार आहे. सरांनी त्यांच्या चॅनलवरती सांगितलेलं आहे. तर आपल्या सगळ्यांनाच याचा सपोर्ट पाहिजे आणि हे आंदोलन फक्त तलाठीसाठीच असेल असं नाही आहे. हे सगळ्याच परीक्षेसाठी आहे. कारण हा खूप मोठा स्कॅम आहे एका प्रकारचा. कारण या स्कॅममध्ये हा खूप मोठा स्कॅम आहे आणि याच्यामुळे जे होतकरू मुलं आहे, ज्यांनी दिवस-रात्र मेहनत करून अभ्यास केला, त्या मुलांचं खूप जास्त प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. एवढं लक्षात घ्या. कोणीही असो, पण आपल्याला या गोष्टीसाठी थोडंसं बोलावं लागेल आणि आपल्याला सध्या आपल्या बोलण्याला किंमत आहे. नाहीतर तुम्ही निवडणुका होऊ द्या, त्यांना निवडून येऊ द्या, नंतर ते आपल्याला शून्य मानतात, झिरो मानतात आपल्याला. आणि सध्याच आपल्याकडे वेळ आहे आणि कांगणे सर आपण सपोर्ट करायला मी स्वतः खूप छोटा माणूस आहे. पण सरांनी एक हाक दिले तर हजारो मुलं जमा होऊ शकतात. त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण आपण सगळ्यांनी एक पाठिंबा द्यायला पाहिजे, सपोर्ट करायला पाहिजे. त्यांनी काही मागण्या सांगितलेल्या आहे, त्या मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांनी पोस्ट केलेली होती, सगळ्यांनी बघितली असेल. तर बघा, तलाठी सरळ सेवा एक आंदोलन आहे आणि हे सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे, फक्त तलाठीसाठी नाही. आपले PWDचे पेपर झालेले आहे, आपले WRDचे पेपर झालेले आहे. तर हे लक्षात घ्या आणि पुढे सुद्धा पेपर येणार आहे. त्याच्या अगोदर हे आंदोलन होणं खूप गरजेचं आहे आणि कांगणे सरांना पाठिंबा देणं, सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. एवढं लक्षात ठेवा. आणि सगळ्याला माहिती आहे की सध्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की पुरावे द्या, आम्ही SIT वगैरे लावतो. कशाचे पुरावे द्यायचे, कुठून आणायचे हे पुरावे, हे कळत नाही. तुमच्याकडे सगळे गोष्टी अवलंबून आहे. जेवढ्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे, जेवढ्या मुलांना कट ऑफमध्ये नॉर्मलायझेशनमध्ये जास्त मार्क वाढलेले आहे, जवळजवळ काहीतरी 45-46 असे काहीतरी मुलं आहेत. त्यांना तुम्ही त्यांची SITद्वारे चौकशी करा ना, व्यवस्थित चौकशी करा. ते पहिलं बघा की ते TCS IBPSमध्ये ते पाहुणे आहेत का, काही नातलग वगैरे आहेत का? कारण याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो घोळ आहे ना, किंवा जे स्कॅम आहे ना, तो सगळ्यात जास्त TCS IBPS मधले जे अधिकारी आहेत हेच करतायत, हे लक्षात घ्या. तर याच्याबद्दल थोड्याशा वेगवेगळ्या मागण्या सरांनी मांडलेल्या आहेत. तर काय काय मागण्या आहेत ते आपण सध्या पाहणार आहोत आणि सगळ्यांनी पाठिंबा द्या. जेवढं जमेल तेवढं सोशल मीडिया असेल, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पाठिंबा देऊ शकता. पहा, तलाठी भरतीवर SIT चौकशी करण्यात यावी, ही एक मागणी आहे. दोषीवर स्पर्धा परीक्षा संबंधी आजीवन बंदी घालण्यात यावी. TCS IBPS ऑनलाईन परीक्षा आम्हाला नकोच. यानंतर TCS IBPS द्वारे परीक्षा नकोच. TCS असेल, IBPS असेल किंवा मागचं महापोर्टल असेल, हे सगळेजण एकाच माळ्याची मणी आहे असं म्हणायला हरकत नाही. इथून पुढचे सर्व पेपर MPSCकडेच देण्यात यावे. MPSCनंच परीक्षा घ्यायला पाहिजे. परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे. या परीक्षा शुल्कानं मुलांचं असंख्य असं नुकसान केलेलं आहे. 50 जर फॉर्म भरले असेल तर 50,000 रुपये लागते आणि त्याच्यावरती पुन्हा 50,000 खर्च येतो. 1,00,000 रुपये खर्च येतो आणि त्यानंतर सुद्धा ह्या परीक्षा व्यवस्थित होत नाहीये. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्कॅम सुरू झालेले आहे, हे लक्षात घ्या. परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे. परीक्षा अभ्यासक्रमावर आधारितच घेण्यात याव्या. या अगोदर भरती संदर्भात पेपरमध्ये ज्या बातम्या आल्या आहेत त्याचा योग्य खुलासा करण्यात यावा. आता भरपूर पेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत की मंत्रालयापर्यंत तलाठीमध्ये हे प्रकरण गेलेलं आहे, मंत्रालयापर्यंतच याच्यामध्ये हात आहे, अशा पद्धतीच्या बातम्या आलेल्या आहे. तर तेव्हा तुम्ही पुरावा माना ना. पुरावा तुम्हाला कोण देणार आहे? म्हणजे ज्यांनी आवाज उठवला त्यांनी तुम्हाला पुरावा द्यायचा का? कुठून आणायचा पुरावा? तुम्ही हे जे मार्क पडलेले आहे 200-200च्या वरती जो नॉर्मलायझेशन गेलेलं आहे, हे कशाच्या आधारे त्यांनी नॉर्मलायझेशन केलेलं आहे? त्यानंतर पोलीस भरती तात्काळ जाहीर करून प्रथमतः सिंगल फॉर्म, डबल फॉर्म घटके स्पष्ट करावेत. दरवर्षी भरती प्रक्रिया राबवाव्या. आमचा रोष सरकारवर नाही, मेहनतीनं गरीब लेकराचं स्वप्न कोणी भंग करत असेल तर त्याच्या विरोधात सदैव आम्ही मैदानात असू, असं कांगणे सर म्हणतायत. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हे काही राजकारणी आंदोलन नाही आहे आणि तरुणांमध्ये खूप ताकद असते. जर आता ह्या वेळेस जर तरुण रस्त्यावर उतरले ना, तर सरकारला घाम फोडल्याशिवाय तरुण राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळं या आंदोलनाला सगळ्यांनी पाठिंबा द्या आणि हे आंदोलन फक्त तलाठीपुरतंच मर्यादित नाही आहे, हे सगळ्यांसाठी गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि तुमच्यासुद्धा मागण्या तुम्ही कांगणे सरांना सांगू शकता. अजून काही तुमच्याकडे मागण्या असतील तर. एक लोकसत्ताला बातमी आलेली आहे. लोकसत्ता, लोकमान्य लोकशक्ती नावाचे काहीतरी न्यूज चॅनल आहे. TCS कंपनीच्या कर्मचाऱ्याचे नातलग गुणवत्ता यादीमध्ये. म्हणजे जी कंपनी पेपर घेते त्यांचेच काय करू राहिले कर्मचारी, त्यांच्या नातलगायला लावून घेऊ राहिले. कोणी बहिणीला लावून राहिलं, कोणी बायकोला लावून घेऊ राहिलं.
म्हणजे अशा पद्धतीचे काही प्रकार सध्या TCS मध्ये चालू आहे. ही पेपरची बातमी आहे. इथं बघा, तलाठी भरती परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला 198 गुन्हे, म्हणजे कर्मचाऱ्याच्या बायकोला 198 गुन्हे आणि बहिणीच्या पतीला म्हणजे कर्मचाऱ्याच्या दाजीला 208 गुन्हे. वा रे वा दाजी! दाजीनं असा कोणता अभ्यास केला? बाकीच्या मुलांना नसन केला, आहे की नाही? तर अशा पद्धतीचे सध्या ह्या कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त घोळ केलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. हे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती म्हणतंय, मी म्हणत नाहीये. एवढं लक्षात ठेवा. आणि TCS प्रतिक्रियेस नकार देऊ राहिलं. या प्रकारामध्ये जे काही प्रकरण सध्या चालू आहे त्याला हे TCS सुद्धा नकार देऊ राहिलं की अशा पद्धतीचं काही झालेलं नाही आणि ते त्यांचे अधिकारी सुद्धा बोलण्यास नकार देऊ राहिलं. ते लक्षात घ्या. याच्या विरुद्ध आवाज उचलणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीची बातमी देण्याचा मी प्रयत्न केलाय. उद्या चालून PWDमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा पेपर झालेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कट ऑफ जाऊ शकतो 150 आणि 155 आणि नॉर्मलायझेशन झालं कट ऑफ गेला 180 185. काय करता येणार आहे? तुम्ही हे सुद्धा लक्षात घ्या. तर हा प्रकार फक्त तलाठीपुरता मर्यादित नाहीये. तर या सुद्धा गोष्टींवरती परिणाम होऊ शकतो आणि PWD असेल, WRD असेल, या सगळ्यांमध्ये हे झालेलं आहे. लक्षात ठेवा. तर हे प्रकार बंद व्हायला पाहिजे. TCS IBPSनं परीक्षा याच्यानंतरच्या घ्यायला नको आणि या परीक्षांवरती सुद्धा व्यवस्थित कार्यवाही व्हायला पाहिजे, हे लक्षात घ्या. यासाठी या मागण्या आहेत. अशा पद्धतीचा आजचा आपला मुद्दा होता. ठीक आहे मित्रांनो, समजलं असेल. धन्यवाद.